प्रभाग 5 मध्ये अपक्ष उमेदवारांची भव्य दिव्य रॅली बाळे परिसर ढवळून निघाला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवारांची ताकद दाखवणारी भव्य दिव्य रॅली आज बाळे परिसरात उत्साहात पार पडली। अपक्ष उमेदवार राजाभाऊ अलुरे, सरस्वती सुरवसे व शीतल झाडगे यांच्या नेतृत्वाखाली जय मल्हार नगर येथून निघालेल्या या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। या रॅलीमध्ये केगाव येथील नागरिकांचा लक्षणीय सहभाग दिसून आला। तसेच देशमुख वस्ती, अंबिकानगर, जय मल्हार नगर, बाळे गावठाण, संतोष नगर, राजेश्वरी नगर, क्रांती गल्ली, लक्ष्मी नगर आदी परिसरातील महिला व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात रॅलीनं संपूर्ण परिसरात लक्ष वेधून घेतले। जय मल्हार नगर येथून सुरू झालेली रॅली बार्शी रोड मार्गे अंबिका नगर, तोडकर वस्ती, संतोष नगर, खडक गल्ली, खंडोबा मंदिर, मारुती गल्ली, जोशी गल्ली असा मार्गक्रमण करत बाळे कॉर्नर इथं समारोपास पोहोचली। संपूर्ण मार्गावर युवक, युवती, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी जोशपूर्ण सहभाग घेतला होता। अपक्ष पॅनल आगे बढो अशा घोषणा देत समर्थकांनी वातावरण भारावून टाकले। या रॅलीमध्ये सुनीता कोरे, सीमा शिंदे, कविता गवळी, रेश्मा ढेपे, विनय ढेपे, सुहास माने, गणेश सालगे, शिरीष सुरवसे, रतन क्षीरसागर, रोहित फंडा, अंजली गुरव, गणेश काळे, अनिल गुळवे, मंगेश घुले, पवन अलुरे, अमोल झाडगे यांच्यासह केगावमधील अनेक पैलवान व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भव्य रॅलीमुळे बाळे परिसर संपूर्णपणे ढवळून निघाला असून संपूर्ण प्रभागात अपक्ष पॅनलच्या रिक्षा चिन्हाची जोरदार चर्चा सुरू असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। अपक्ष उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा आगामी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। पॅनल म्हणून आमचा पॅनल उभारलेला आहे, अपक्ष पॅनल उभारलेला आहे। या पॅनल मध्ये मी स्वतः राजू अलुरे, माझं चिन्ह आहे ऑटो रिक्षा। तसेच माझ्यासोबत माझ्या भगिनी शीतलताई अमोल झाडगे यांचं चिन्ह कपाट आहे व तसेच माझ्या दुसऱ्या भगिनी सरस्वतीताई शिरीष सुरवसे यांचं चिन्ह सफरचंद आहे। जनतेने या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने आम्हाला विजय करावी आणि या वार्डाची सेवा करण्याची संधी द्यावी। जनतेचा कसा प्रतिसाद आहे? जनतेचा प्रतिसादामध्ये आम्ही निष्ठावंत म्हणून भाजपचं काम करत होतो। आमचा घात करून आमचं तिकीट कापलं गेलं। त्यामुळे ही बळ्यातील प्रभागातील जनता ही निवडणूक हातात घेऊन प्रत्येकाने ठरवले की तुम्हाला आम्ही महाबली पाडून देणार, कारण तुमच्यावर अन्याय झाला आहे। हे अन्यायाचा बदला वचपा काढण्यासाठी इथे जनता गेली 4 वर्षाला वाट बघत होती। कारण गेल्या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत जे लोक होते त्यांना आम्ही गावातल्या लोकांनी मतं दिली, पण त्यांनी त्या मताच्या रूपात आमच्या गावावर दगडफेक केली, केगावला सुद्धा दगडफेक केली। अशा गुंडगिरी लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी जनता वाट पाहत आहे। एक शब्द देतो की येत्या 2 दिवसात काही लोक अफवा उठवतील, राजू अलुरे मेहनत झाला, पैसे दिले, राजू अलुरे फुटला। मला खरेदी करायला ह्यांचा बाप पैदा झाला, ह्यांचा बाप। 2 दिवसात अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दबाव चालू आहे। अनेक लोकांना पोलिस घरात घेऊन चाललेत। काही करू नका, आपल्या पाठीमध्ये आमदार आहेत। फक्त येणारे 2 दिवस तुम्ही काळजी घ्या। तुमचं 5 वर्ष मी सारगडी म्हणून काम करत आहे। आज आलेली ही मायबाप जनता एक अपक्ष उमेदवार एवढं प्रेम करते, माझ्यासारखा नशीबवान या दुनियेत कोण नशील। आणि एवढे लोक प्रेमापोटी माझ्या आया बहिणी लेकरं बाळा घेऊन कुठलीही अपेक्षा न करता त्यांच्या घरच्यांना कोणी घरचे एवढे हे असताना सुद्धा सर्व विरोध टाळून माझ्यासाठी जे लोकांनी आले, जे कष्ट केले, दिवस रात्र करून माझ्या महिला भगिनी फिरले, त्यांच्या विश्वासाला टाळू जाणार नाही। आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये 15 तारखेला कपाट, सफरचंद आणि अटल शेअर शिक्का मारा, प्रचंड मताने मला विजय करा। येणारे तुमचे जे बी अडी अडचणी आहेत, जे बी तुमचं काय काम असेल ते निस्वार्थ भावनेने मी करतो, तुम्हाला आज वचन देतो। सर्वांनी रिक्षामध्ये बसून घ्यायचंय। आपली रॅली तर समाप्त झालेली आहे। येणारे 2 दिवस आपण काळजी घेऊन झाडून मतदान करावं ही विनंती।